अध्यक्ष महोदय, पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? शिवसेना ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले नाशिकमधील माजी सामर्थ्यशाली नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते। भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत सभागृह डोक्यावर घेतलं होतं। साथीदार सलीम कुत्ता, अध्यक्ष महोदय, पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच SIT चौकशी केली जाईल अशी घोषणाही केली होती। दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे, या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे, याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत, अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे। म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल। मात्र आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा 180 अंशाच्या कोनात बदललेली दिसत आहे। आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे जोरदार स्वागत केलंय। नितेश राणे यांनी म्हटलंय की हिंदुत्वाचा धागा घेऊन आमच्या सोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार। बडगुजर आता 100% भगवाधारी झाले आहेत, त्यामुळे ते आमच्या सोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे। बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू आहे। त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता, त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे विरोधात असताना बेसुमार आरोप करायचे आणि नंतर त्यावर SIT ED सारख्या चौकशा लावायच्या आणि नंतर काही दिवसांनी त्याच नेत्यांचा पक्षात प्रवेश करून घ्यायचा, असं तरी सध्या भाजपमध्ये घडताना दिसत आहे। त्यामुळे अशा पक्ष प्रवेशामुळे आज सोशल मीडियावर काही जण संताप व्यक्त करत सोशल मीडिया युजर्स भाजपवर चांगलाच निशाणा साधत आहे। त्यात एकाने अशी प्रतिक्रिया दिली आहे की भाजपकडून काहीच अपेक्षा राहिली नाही, लाज लज्जा सगळीच गुंडाळून ठेवली आहे। तर आणखी एक जण म्हणत आहेत की हेच का तुमचं हिंदुत्व, अरे काहीतरी लाज बाळगा, लोकांची फसवणूक का करता, अशी अनेक प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।